कौशलाजी, हा साबा या म्हटलं होतं ना म्या. हा तुम्ही तिघीच आल्या वाटते, नाही तिघीच दिसू राहिल्या. तिघी जणी आहे रे, आम्ही 8 जणी आहोत. 8 जणी? हा मला तर तिघीच दिसू राहिल्या तुम्ही. सांग आता, 4-5 जणी त्या झाडाखाली बसलेल्या हे दिसले नाही वाटतं पाहिले. हा त्याची मजुरी का घरून भरावं का मले? अरे बाबा देवदास, बाकीच्या जणी तिकडे त्या झाडाखाली आहे ना, झाडाखाली दिसत नाही का तुले? हा 8 जणी आलो बा आम्ही. हो तर तुम्ही 8 बाया आल्या म्हणता, पण आपलं तर 6 बायाचं काम होतं ना. हो 6 बाया सांगितलं होतं ते बरोबर आहे, पण आता हे मंजुळा आणि देव काय हे दोन्ही घरी होत्यात. त्याचं ते तिकडे काम संपलं म्हणे, घरीच आहे म्हणे आज काही कुठचं काम नाही म्हणे, तर मग येऊ का म्हणे. मग म्हटलं या बा, तर देवदास तिकडे म्हटलं काम राहतेच कधी बी काही ना काही. सांगा आता, एक तर 5च बायाचं काम होतं. हा मी आतलं एखादी बाई शिल्लक असू द्या बा. हा आता येणं 8 बाया आणल्या म्हणते. आता सांगा कुठून आता मजुरी कुठून द्यावं याची. हो कौशलाजी, कमीत कमी मला विचारायला लागत तर होतं तुम्ही की 2 बाया आणू का बा शिल्लक. हो विचारतो म्हटलं, पण राहू दिलं, विसरून गेली मी. जाऊ दे आता, 2 बाया तर झाल्या शिल्लक. 2 बायासाठी काय एवढं हे करतं? एवढा मोठा कास्तकार राजा 2 बायाच्या मजुरीसाठी काय माग पुढे पाहतं? हा मोठा कास्तकार म्हणता म्हणता तर म्हणा इकडे नाका तोंडात पाणी चाललं. हा हे पान आता हे पाण्यानं सगळ्या भाज्या खराब झाल्या. हा इकडे एक तर भाजीपाल्याला भाव नाही काही. हेले 10-20 रुपये मजुरी कमी घ्या म्हटलं तर घेणार नाही एक परी. हा आज आता 2 बायाची मजुरी म्हणजे कमी आहे का? पाहा लागल बा, आता काहीतरी काम करून घ्या लागेल याच्या जोडून. बरं बाकीच्या बाया काय करू राहिल्या मग तिकडे झाडाखाली तिकडे काय करू राहिल्या? सांग आता, एका जर सांगितलं तर आपल्यावर भडकाच आहे. त्यापेक्षा त्याला म्हणलं जावं पावा तिकडंच. पाणी प्यायला गेला वाटतं तिकडं. पाणी प्यायला एवढा टाइम लागते का? हा आणि एवढं तुम्ही 8 बाया आल्या म्हणता, हे पाना काहीच काम नाही झालं ना तुमचं. एवढ्या काकडा तोडून झाल्या फक्त. हा एवढे मोठे दोडके तोडायचे राहिले ना. पाणी पिता पिता बसला असेल गोष्टी सांग. जाणं दे बरं, आवाज दे बरं, तूच आवाज दे, येतील जरा तुझ्या आवाजाने. सांगा आता, मी जर नसतं आलं तर किती वेळ बसून राहिले असते तिकडं. हा बरं आहे बा, जा लागल पटकन आवाज द्या लागल, नाही तर बसून राहतील तिकडं. बरं पाहतो, आवाज देतो मी त्याले. आणि तुम्ही पण जरा पटापट हात उरका बरं. हा पटापट झालं पाहिजे, हे सगळं तोडून झालं पाहिजे, मग दुसरं काम करू आपण. सांगा आता, हे बाय आता जीव राहिला लगे. हा एवढ्या लवकर लगे जेवायचा टाइम झाला का याचा? एक देवदास ये जेवाले. सांगा आता काय बोलावं, आता जीव राहिल्या म्हटल्यावर काही बोलता येत नाही बा. मावशी, जेवायचा टाइम झाला का लगे? नाही रे, टाइम नाही झाला, पण ते कसं आहे माहितीये का, काल आता ग्रहण होतं ना, ग्रहण होतं त्याच्यानं काल रात्री काहीच नाही खाल्लं. हा तशी उपाशी होतो आम्ही. आता सकाळी भूक लागल्यासारखी झाली, आता म्हणून म्हणे चला म्हणे बाया म्हणे जरा लवकर जेवून घेऊ म्हणे आपण. हा जेवा ना बा, कधी एकदा तेव्हा जेवणच आहे. हा आता जेवण काय दुपारी जेवण काय? मग तेले आवाज द्यायला होता ना, त्या बायाला घ्यायला होतं जेवाले. नाही ना, आता एवढ्या लवकर जेवतील का ते? आणि एवढ्या लवकर जेवून मग संध्याकाळपर्यंत राहणं होत नाही ना, म्हणून दुपारी जेवता येते. दुपारी जेवतो आम्ही सगळेजणी, फक्त आता जरा जीव राहिलो आम्ही. म्हणजे आता जेवता तुम्ही जरा आणि नंतर आणखी दुपारी जेवायचं आहे? हो ना, सगळ्याजणी म्हटलं दुपारी जेवू, पण ते भुका लागल्या होत्या जराशा. रात्री कसं ग्रहण होतं ना, ग्रहणात काही जेवलं नाही गेलं. आता ग्रहण सुटलं म्हणून आता जेवू राहिलो आम्ही. सांगा आता, अर्धा 1 तास यायचा आता जेवण्यात चालला. हा आणखी आता दुपारी जेवायचं म्हणते, दुपारी अर्धा 1 तास बसतील. हा काय काम होईल मग आज? आता जेवता जास्त बोलता येत नाही येईल. जाऊ दे, जीव द्या लागेल चांगलं येईल. हा जेवण खाऊन झाल्यावर मग काम सांगा लागेल बरोबर येईल बाबा. दिवसभर काहीतरी काम करून घ्यायच लागते याच्याजवळून. बरं ठीक आहे मावशी, जेव्हा तुम्ही. हा जेवण झाले की आपण पटकन तिकडं. ते पटापट तोडा लागते आपल्याला, ते दोडके तोडा लागते सगळे, आणि सगळे ते कॅरेट मध्ये भरा लागते. बरं बस झालं, उरकत आलं आमचं जेवण. हा आलेच आम्ही. पण मी काय म्हणते, आता ते जरा पाण्याची कॅन जरा रिकामी झाली, तेवढी आता एक भरून आणजा बरं जरा. यायले काम लावतो म्हटलं, ते यानं मलाच काम लावलं. बरं द्या ते कॅन इकडं. मावशी, एवढ्याच काकडा तोडून झाल्या का? हा आणि काही दोडके तर मला वाटते काहीच नाही तोडले वाटते, ते 2च कॅरेट नेले तिकडं. हो ना, मग आता ते 2 कॅरेट तिकडे नेले, हे 1-2 कॅरेट इथं भरते तर, आणि 1-2 कॅरेट तिकडे आणि ते आणून बाया. हा तोडणं झालेलं आहे, ते आणून तिकून. हो ना, पण आता पहा ना, 3 वाजत आले ना, तुमच्या आता काहीच नाही झालं ना. हे काकडे एवढे तोडले आणि ते दोडके. हा काहीच काम नाही झालं ना आपलं आज. आता बाया 2-2 वेळा जेवल्या म्हटल्यावर काय काम होईल? काम आता चालूच आहे ना रे बा देवदास. आता हात कामचं काही काम आहे का? हा ते बाया काम करू राहिल्या तिकडं. हो ना, पण आता रोज किती काम होते तुम्हाला माहिती आहे ना. हा आणि एक तर आता 2 बाया शिल्लक आहे आज म्हटल्यावर, नाही म्हटलं काय हे सगळं तोडून झालं असेल, आणि ते टोमॅटोची वेल बांधायला गेला असेल तुम्ही. आता काय रोजच सारखं काम होणार आहे का बाबा? कधी कमी कधी जास्त होतच राहत असते. बरं ठीक आहे, मग आता 2 तास राहिले तर तेवढ्या 2 तासात ते तुम्ही टोमॅटोचे ते अर्धा प्लॉट तरी बांधला गेला पाहिजे आपला. हा ते जरासा आहे तेवढा अर्धा प्लॉट बांधून घ्या. सांग आता, बाया घरी जाण्यासाठी घाई करू राहिल्या.
आणि हे म्हणते आता ते अर्धा प्लॉट राहिलेला आहे ते बांधा म्हणते. देवदास मी काय म्हणते, जरा ते बाया आहे तिथं झाडाखाली, ते काय काम राहिलं, चाल बरं तिथं झालं आणि तिथं सांगते येले ते करतील मग तिकून काम. द्या ना त्या बायाला इकडे जावा द्या ना. हे पहिले भरून घेऊ आपण, हे कॅरेट सगळे भरून घेऊ, हे आपले काकडी इकडे सगळं भरून झाले की मग तिकडे जाऊ. काय भर बा काकड्या, मला वाटत भरतील म्हणून बा. बाया चालल्या आता घराकडे वाटते. पाहू द्याला काय म्हणते ते. देवदास मी काय म्हणते, चल तिकडे चाल जरा, ते त्या टोमॅटोच्या वावराजवळच आहे बाया, चल तिकडे बोलून त्याच्यासोबत. सांगा आता तुम्ही नाही का हे डबल काम करता. इकडलं राहिलं काम अर्ध आणि तिकडं. बरं चला बा, चला मी सांगतो ते तिकडे तेले, चला. सांगा आता हे बाया थैल्या गेल्या घेऊन कुठं चालल्या? गंगा ते शिलान पार्वती कुठे आहे? ते थैल्या आणून राहिल्या, मग ते घरी जायचं म्हणते ना, म्हणून मग थैल्या आणायला गेल्या. हे बाया थैल्या घेऊन तर का घरी चालल्या वाटते? हे देवदास काय म्हणते पाय, देवदास काय म्हणतो बोलते देवदास. मावशी 3 वाजले आणि 3 वाजता झाली का तुमची सुट्टी लगे? 5 वाजता असते ना आपली सुट्टी? हो सुट्टी 5 वाजताच होत असते. पण हे मंजुळा म्हणते आजच्या दिवस जरा लवकर करा म्हणते. काल ग्रहण होतं त्याच्यानंतर जेवल्या नाही रात्री. ते मग ते दमल्यासारखं झालं त्याले, चक्र येऊ राहिल्या म्हणते तिले. म्हणून म्हटलं लवकर आजच्या दिवस, एक दिवस लवकर गेलं तर काय होते आम्ही आता. सांगा आता केवढं झाली चक्र येऊ राहिल्या म्हणते. इकडे आम्हाला शेतकऱ्याला चक्र याची पाहिजे ना. एक तर 4 बायाच्या ठिकाणी 5 बाया, 5 बाया ठिकाणी आता हे 8 बाया आल्या. आता म्हटलं 2-3 बाया शिल्लक आल्या तर जरा काम शिल्लक होईल. हे तर कालच्या पेक्षा काम कमी केलंय ना. हो मावशी मी काय म्हणतो, एवढं आता 1-2 तास टाइम आहे ना, 2 तास टाइम आहे. एवढं जरा टोमॅटो बांधून घ्या, हे मग जा तुम्ही वाटलं शेतकरी. हे टोमॅटो बांधून आणि ते काकडे गिडे भरून झाले की झालं तुमचं काम. हे टोमॅटोच्या काय 2च वही राहिल्या ना बांधायच्या फक्त. बाकी सगळ्या बांधलेल्या आहे ना. नाही बा देवदास भाऊ, माहितले तब्येत बिघडू राहिली ना, तब्येत बिघडली काय करावं इथं. दवाखाना इथं कोण डॉक्टर येईल का इथे, एवढं दूर वावरात येते का? हो ना, मग मंजुळा तू जा घरी आणि येले बाकीच्याला काम करू दे ना. नाही रे बा देवदास, आम्हाला बी जाणं लागतं घरी. एक तर कालचं ग्रहण सुटलं, आता आम्हाला जाऊ दे ना घरी. आता काही आजच्या दिवस बोलू नका तुम्ही. आजच्या दिवस जाऊ दे आम्हाला. आता थैल्या गिरे घेऊन आलो आम्ही. सगळं थैल्या गिरे गुंडाळलं आम्ही चाललो आता घरी. हो रे देवदास जाऊ दे, आजच्या दिवस जाऊ दे, एक दिवस लवकर करसाला काढतील ते दुसऱ्या वेळेस. काही टेन्शन नको घेऊ, ते करसाला राहू देत नाही ते. हो कौशलाजी तुम्ही म्हणता फक्त करसाला राहू देत नाही. पण काम कमी करता, पण जास्त नाही करत कधी. रोजच आहे तुमचं हे. एका दिवशी आमचं जर शिल्लक काम असलं तर लगेच मजुरी वाढून मागता ना तुम्ही. जाऊ दे देवदास, आजच्या दिवस जाऊ दे. येरी आता काल ग्रहण लागलं होतं, आता ग्रहण सुटलं ना, जाऊ दे आता आजच्या दिवस. कायच त्या चंद्राचं तरी ग्रहण सुटलं बा. पण या शेतकऱ्याचं ग्रहण कधी सुटते काय माहिती. शेतकऱ्याला तर 12 महिने ग्रहण लागलेलंच राहते वाटते. कधी एक तर पाणी वापरू देत नाही, कधी पाणी नुकसान करते, तर कधी मग दुष्काळच पडते. कधी रोयाचा त्रास तर डुकराचा त्रास, आणि या मजुराचा त्रास ते वेगळाच. इकून तिकून माल नेला मार्केटमध्ये तर तिकडे भाव भेटत नाही. काय करावं या शेतकऱ्यांना तरी. शेतकऱ्याला ग्रहण लागलेलं कधी सुटल रे बाबा हे. जाऊ द्या आता, या बायाला किती थांबा म्हटलं तर काही हे थांबणार नाहीत. बरं मी काय म्हणतो मावशी, जा तुम्ही एक परी. आता राहू द्या हे टोमॅटोचं हे बांधायचं, पण ते तेवढ्या ते काकड्या तरी भरून द्या ना आमच्या. काकड्या गिकड्या ते भरून द्या, बस मग चाललं जा. बरं बाय, तेवढ्या फक्त काकड्या भरून द्या जा मग तुम्ही. काय आता मावशी सगळ्या थैल्या गिल्या घेतल्या होत्या आता आम्ही. बरं चला बाय. असं आहे बा मंडळी, शेतकऱ्याचे हालच आहे 12 महिने. 12 महिने त्याचे ग्रहण लागलेलंच असते. आता पाहू बा, सोयाबीनवर जर चांगला भाव घेऊ जर भेटला तर शेतकऱ्याचं ग्रहण कसंही सुटल बा. आता भेटते का नाही भाव का माहिती, आता पुढचं कोण पाहिलं. बरं चला मग, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करजा बरं नक्की. आधीच्या व्हिडिओला कमेंट करणारे राहुल भाऊ कांबळे, सुभाष साहेब पैकराव, प्रभाकर भाऊ तासकर, हितेश भाऊ डहाके, गौरव भाऊ ठाकरे, विजय भाऊ पाटील, योगेश भाऊ कावडकर, राजेश भाऊ सुर्वे, श्रीकुमार भाऊ लांजेवार, तसेच तुमच्या सगळ्याचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, कमेंट करून सांगा. तसेच नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.